इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर मैदानी चाचणीच्या सरावाला सुरुवात झाली आहे। मात्र राज्यातील महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने मैदानी चाचणीचे नियोजन लांबण्याची शक्यता आहे। बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्थेमुळे हा निर्णय होत असून पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन निवडणुकीनंतरच होणार आहे। त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सरावाला अवधी मिळणार आहे। यंदा सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी होती। त्यानुसार तिन्ही संवर्गात सुमारे 70,000 पर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत। पोलीस भरती दरम्यान एखाद्या उमेदवाराने 2 अर्ज सादर करू नये असे वारंवार सांगण्यात येत आहे। मात्र गतवर्षी झालेल्या पोलीस भरतीत काही उमेदवारांनी एकाच संवर्गासाठी ईमेल व मोबाईल क्रमांक बदलून 2 ठिकाणी अर्ज सादर केले होते। त्यापैकी काही जण पोलीस दलात गुणवत्तेच्या आधारे नियुक्त झाले, मात्र त्यांनी भरतीवेळी नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर आता खात्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे सन 2025 मधील भरती दरम्यान 2 अर्ज केलेल्या अंमलदारांची सेवा समाप्त उमेदवाराचेही धाबे दणाणले आहेत।